आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्याची कामधेनू डॉक्टर बाबूराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी ही पेटली असून येत्या 31 मे रोजी या कारखान्याची निवडणूक होणार आहे। बंद पडलेल्या कारखान्यासाठी अनेक तालुक्यातील इच्छुक मातब्बरांनी या कारखाना लढवण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र हा कारखाना सुरू करणार की या संलग्न असलेल्या संस्थांवर या नेते मंडळींचा डोळा आहे, याची चर्चा सध्या सभासदांमधून होत आहे। या कामगारांवर, या साखर कारखान्याच्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। कारखान्याच्या कामगारांना कारखाना बंद पडल्यानंतर श्रामपूर असेल, नगर असेल, राहुरी असेल आदी भागातल्या MIDC मध्ये कामाला जावे लागले। कारखान्याची कामगार वसाहत देखील आज अखेरच्या घटका बसते। एकेकाळी सुजलाम सुफलाम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कामगार वसाहतीकडे आज ओसाड पडलेला बघायला मिळते। कामगारांचा पगाराचा प्रश्न हा तसाच राहिला, तो सुटला नाहीच, परंतु कामगार वसाहत असलेल्या या कामगारांना एकेकाळी आता विजेचा मोठा फटका बसला। या ठिकाणी वीजही नसते, पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागते आणि घाणीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य या ठिकाणी पसरलंय। खरं तर एकेकाळी सुजलाम सुफलाम म्हणून बघितलं जाणार या कामगार वसाहतीकडे आज ओसाड पडलंय। जेव्हापासून कारखाना बंद पडला, कारखान्याच्या कामगार वसाहतीची जशी दुरावस्था होत गेली। कारखान्याची वीट चाळ असेल, सबसिडी चाळ असेल, त्याचबरोबर डी कॉलनी असेल, या चाळींचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। भिंती तुटल्या, या ठिकाणच्या खिडक्या तुटल्या, या ठिकाणचे दरवाजे, मोठमोठे ग्रिल या ठिकाणून चोरी गेले। या ठिकाणच्या असलेल्या लाईटच्या पोलेच्या वायरी देखील अनेक चोरट्यांनी या ठिकाणून चोरून नेण्यात आल्या। आज मितीला कारखान्याचं इलेक्शन लागले, कारखान्याची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली। कारखाना कोणाच्याही ताब्यात जाऊ, सत्ता कोणाची येऊ, परंतु कारखान्याच्या कामगारांचे अच्छे दिन येणार का, हाच मोठा प्रश्न सभासदांना आणि कामगारांना पडला आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।